मेष राशीच्या स्त्रिया या 3 स्वभावामुळे एकट्याच राहतात। तर हे कोणते स्वभाव आहेत व यावर कोणते उपाय करायचे आहेत हे देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आजच्या या जगामध्ये एक स्त्री ही अनेक गोष्टी करू शकते, परंतु तिला नेहमी दाबण्याचा प्रयत्न या चालीरीतींनी केला। पारंपरिक सर्व गुण स्त्रियांनी आत्मसात केले आणि आधुनिक काळामध्ये अनेक मोठ्या गोष्टींमध्ये कारागीरता त्यांनी लढल्या। मग त्या ऐतिहासिक असो, वैज्ञानिक असो, कला क्षेत्र असो, गायन क्षेत्र असो, आध्यात्मिक क्षेत्र असो, सर्व गोष्टींमध्ये त्यांनी आपली एक वेगळी छाप तयार केली व आज देखील आपल्याला या गोष्टी आत्मसात करत आहोत। पण तरी देखील त्या आज एकट्या का आहेत? त्यांचं मन मोकळं करण्याकरिता कोणी त्यांचा विचार का करत नाही? काय अशा गोष्टी घडत असतील तुमच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, ज्याचा उलगडा तुम्हाला स्वतःला करता येत नाही? तुमच्या मनामध्ये असे कोणते प्रश्न, कोणत्या भावना बिंबवल्या आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वभावामुळे एकटे आहात? कठीण परिस्थितीला सामोरं जाण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये असते। प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी तुम्ही उपस्थित असता व हजेरी सगळीकडे लावत असतात। शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये जर कोणी तुमच्या वैचारिक पातळीपेक्षा विरुद्ध लोक असतील तर तुमचे त्यांच्याशी पटत नाही। मग ते कोणतेही कारण असेल, कारण मेष राशीच्या स्त्रिया अत्यंत स्वतंत्र विचाराच्या असतात। त्यांना कोणाचेही बोलण्यामध्ये येऊन निर्णय घेण्याची आवश्यकता भासत नाही। ते स्वतःच्या विचारांनी पुढे जात असतात। ही चांगली गोष्ट आहे, परंतु कधी कधी याचा उलट विरुद्ध फटका तुम्हाला बसू शकतो, हे विसरू नका। मेष राशीच्या स्त्रिया विचारांनी खूप हुशार असतात। प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वक करणं असतं। मेष राशीच्या स्त्रिया विचारांनी खूप हुशार असतात। प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वक करत असतात। आज ही गोष्ट केली तर उद्या याचा निकाल हा असू शकतो याचा विचार ते आधीच करून ठेवत असतात। त्यामुळे ह्या 10 पावलं इतरांच्या तुलनेत पुढे असतात, परंतु त्यांचा स्वभाव पाहिला तर एकदम फटकळ वृत्तीचा जाणवू शकतो। कारण यांना जर राग अनावर झाला तर त्या कोणाचं ऐकत नाहीत, स्वतःच म्हणणं पुढे खेचत असतात। त्यांचा एकदम वाईट परिणाम यांना भोगावा लागतो। अशी अजून कोणती 3 कारणं आहेत आणि त्याचप्रमाणे यांचा स्वभाव कसा असतो ज्यामुळे त्यांना नेहमीच त्याचा एकदम वाईट परिणाम यांना भोगावा लागतो। अशी अजून कोणती 3 कारणं आहेत आणि त्याचप्रमाणे यांचा स्वभाव कसा असतो ज्यामुळे यांना एकटं नेहमीच वाटत असतं, कोणीच आपल्या सोबत नाही अशी भावना त्यांना वारंवार सतवत असते। आपल्या जीवाभावाचे लोक सुद्धा आपल्यापासून दूर आहेत अशी जाणीव त्यांना होऊ लागते। आपण सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ सर्व मेष राशीच्या स्त्रियांना नक्की शेअर करा, ज्याने त्या त्यांच्या स्वभावामध्ये बदल करू शकतील व होणाऱ्या पीडा, त्रास त्यांना कमी वाटणार आहे। त्यांचं मन अगदी हलकं होणार आहे। त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका व तुम्हाला काय वाटत आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता। चला तर मग पाहूयात कोणते हे स्वभाव आहेत ज्यामुळे मेष राशीच्या स्त्रिया नेहमीच एकटेपणाची जाणीव होत असते। सगळं काही छान आहे, कुटुंब सुंदर आहे, तरीही माझे मन शांत का नाही? किंवा तुमच्या स्वभावामुळे असं काय विरुद्ध परिणाम तुम्हाला मिळत आहेत जेणेकरून नेहमीच अशांत असे मन तुमचं राहत असतं? पहिला स्वभाव मेष राशीच्या स्त्रियांमध्ये पाहिलं तर उग्र स्वभाव। याचा अर्थ माझं मीच करणार, कोणाचीही मदत घ्यायला यांना आवडत नाही। स्वतःवरती खूप विश्वास या राशीच्या स्त्रियांना असतो। तुम्ही विचार करा की अशा कोणत्या घटना घडल्या ज्यामध्ये तुम्ही कोणाची मदत न घेता स्वतः करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये अयशस्वी झाला। स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप चांगली गोष्ट आहे, परंतु ती कधी कधी अंगलट येण्याचं काम करत असते। मेष राशीच्या स्त्रियांमध्ये एक वेगळं तेज असतं। स्वतंत्रता, साहस, पराक्रमी वृत्ती पाहिली जाते व याच गोष्टीमुळे कधी कधी त्या नेहमीच प्रॅक्टिकल विचार करतात, लॉजिकल विचार करतात, परंतु त्यामध्ये कोणत्याही भावना, इमोशन्स नसतात। त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये ताणतणाव येण्याची जास्त संभावना दिसून येते। इतरांना इमोशनल सपोर्ट देणं
किंवा स्वतः एक इमोशनल सपोर्ट बनणं फार महत्त्वाचं असतं. आपण भावनिक साथ एकमेकांना घालून एक प्रकारचं कनेक्शन बनवू शकतो, ज्याने नात्यामध्ये मधुरता टिकून राहते. आणि हीच गोष्ट करण्यात तुम्ही अयशस्वी ठरता. मेष राशीच्या स्त्रिया हे नेहमीच आपलं मत पुढे करत असतात आणि कोणाचं ऐकत नाहीत. कधी कधी त्या एकदाच टोचून बोलतात, ज्याने समोरची व्यक्ती खूप प्रमाणात दुखावली जाते व ती व्यक्ती बोलणं तुमच्याशी टाळते सुद्धा. आणि मग तुम्ही विचार करता की ही व्यक्ती माझ्याशी का बोलत नाही, आणि नंतर तुमचं मन तुम्हाला स्वतःलाच खात देखील असतं. त्यामुळे तुम्हाला एकटेपणाची जाणीव होऊ लागते. समोरच्या व्यक्तींना बोलण्याचा अवसर, चान्स तुम्ही द्यायला हवा. त्यांचं मत तुम्ही ऐकायला हवं. नेहमी स्वतःचे मत पुढे करणं चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे असं होतं की नात्यामध्ये कटुता निर्माण होते आणि समोरच्या व्यक्तींवर आपल्याविषयी चुकीचे गैरसमज पसरवले जातात. याचा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल तर कमेंटमध्ये शेअर करा. त्यामुळे तुम्ही कधी कधी असं देखील स्वतःविषयी ऐकलं असेल की समोरची व्यक्ती आपल्याला म्हणते की तू कधी आमचं ऐकतच नाहीस, बघू तेव्हा स्वतःच बोलणं पुढे करते. दुसरा स्वभाव पाहिला तर स्त्रियांमध्ये पाहिला गेला आहे, तो म्हणजे नेहमीच कॉम्पिटिशन, स्पर्धा करायला आवडते. आणि त्यामध्ये देखील त्या म्हणत असतात की मीच पुढे सर्वांच्या असणार. जरी ऐकायला छान वाटत असेल तरी तुम्ही खोलवर विचार करा. स्पर्धामध्ये तुम्हाला टिकायला आवडत असते व तुम्ही ते पार देखील करता. परंतु कधी कधी असं घडतं की सतत तुम्ही रेसमध्ये धावत आहात, याची जाणीव तुमच्या कुटुंबाला होत असते किंवा जवळच्या व्यक्तींना असं वाटतं की तुम्ही फक्त तुमची स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागले आहात. आमच्याकडे मात्र लक्ष नाही, ती तिच्यामध्येच गुंतलेली असते, आम्हाला जराही वेळ देत नाही. आणि जेव्हा तुमच्या नात्यामधलं अंतर हे हळूहळू वाढत जातं आणि तुमचा स्वभाव एकदम स्वतंत्र, मोकळ्या विचाराचा असल्यामुळे यामध्ये अजून दुभंगता येत राहते. कारण नातं टिकवून ठेवणं फार महत्त्वाचं आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे स्पर्धा जर करायची झाली तर नात्यामध्ये करू नका. नातं हे स्पर्धेत कधी टिकतच नाही. थोडं पारडं जसं वर खाली होतं त्याचप्रमाणे आपल्याला नात्यामध्ये थोडी सूट द्यावी लागते. प्रत्येक नातं ताणून ओढून बांधलं जात नाही, त्यामुळे मोकळीक देणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामध्ये कधी स्पर्धा करू नका, म्हणजे नाती टिकतील. कारण कोणी छोटं किंवा मोठं नसतं, सगळे समान आणि एका मताने पुढं जाणं गरजेचं असतं. तिसरा स्वभाव मेष राशींच्या स्त्रियांचं पाहिलं तर स्पष्ट बोलणे, थेट बोलणे आणि जे तुम्हाला वाटते. तिसरा स्वभाव मेष राशींच्या स्त्रियांचा पाहिला तर जो त्यांना एकटं पाडत असतो, तो म्हणजे स्पष्ट बोलणे, थेट बोलणे आणि जे तुम्हाला वाटत आहे त्याच दृष्टिकोनातून तुम्ही बोलता. हे मात्र खूप चुकीचं आहे, कारण समाजामध्ये एक स्त्रीची व्यक्तिरेखा ही गोड, प्रेमळ, मनमिळावू अशीच आहे आणि अशीच राहील याची परिपूर्ण काळजी समाज घेत असतो. परंतु मेष राशीची स्त्री एकदम प्रखरपणे मत मांडण्यात परिपूर्ण असते, मग समोर कोणी असू द्यात. आणि ही चूक त्यांच्याकडून होते, कारण सगळ्याच गोष्टी एकदम सरळ बोलून चालत नाही. इतर लोक त्यांचा फायदा घेऊ शकतात, हे लक्षात घ्या. मनामध्ये देखील काही गोष्टी साचवणं फार महत्त्वाचं ठरतं, परंतु किती आणि कोणत्या गोष्टी मनामध्ये ठेवाव्यात हेच तुमचं स्वतःच्या मनावर अवलंबून असतं. कारण जास्त जर तुम्ही बोलत असाल आणि कोणाला तुमच्या बोलण्याचं स्वरूप आवडलं नसेल तर तुम्हाला अहंकारी आणि अहमपणा आहे असं म्हणलं जातं. त्यामुळे तुमच्याशी लोक जास्त संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असं देखील पाहिलं गेलं आहे. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं आहे. योग्य वेळी योग्य गोष्ट बोला व याची दक्षता तुम्ही घेत चला. आता मात्र ह्या सर्व गोष्टी फक्त तुमच्या राशींवर अवलंबून नसतात, पण तुमची ग्रहस्थितीवरती सुद्धा अवलंबून असतात की तुमचं वागणं, बोलणं कसं आहे. कारण यावरती फरक हा पडू शकतो. जर तुमचा शुक्र हा स्ट्रॉंग नसेल, बलवान नसेल किंवा मंगळ 7व्या घरामध्ये असेल तर तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये खूप दुःखद स्थिती अनुभवाल.
नातं टिकवण्यासाठी खूप संघर्ष करावे लागतील, भांडणं, पण त्यांना पूर्ण विराम लावावा लागेल आणि आपले कुटुंब जसे एकजुटीने पुढे जाईल याची दक्षता घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. जर तुमच्या पत्रिकेमध्ये हे ग्रह एकत्र असे स्थिती बनवत असतील तर जवळची माणसं सुद्धा लांब जाण्याची संभावना बनत असते. आता या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी तुम्हाला काही उपाय सुचवले जाणार आहेत, ज्याने जो तुम्हाला उग्र प्रभाव जाणवत असेल तो कमी होण्याचा मार्ग म्हणजे हे उपाय. त्यामुळे घाबरण्यासारखं कारण नाही. जिथे संकट असते तिथे संकट निवारण करण्यासाठी उपाय देखील असतात. चला तर मग पाहूयात कोणते हे उपाय आहेत. तुम्ही दररोज शुक्र मजबूत बनवण्यासाठी हा मंत्र 108 वेळा याचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम द्रां द्रीं द्रौं सह शुक्राय नमः हा असणार आहे. लक्ष्मी स्तोत्र किंवा लक्ष्मीची आरती प्रत्येक शुक्रवारी करणं महत्त्वाचं ठरेल. मानसिक शांतता व आराम मिळवण्यासाठी व्यायाम, योगासन करा. मोकळ्या वातावरणामध्ये दररोज चालण्यासाठी जावा. नातेसंबंध टिकवण्यासाठी योग्य तेवढ्या प्रमाणातच बोला, म्हणजे अनावश्यक बोलण्याला तुम्ही आळा घाला, ज्याने कोणाचे मन दुखवले जाणार नाही. मन शांती राखण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी तुम्ही घरामध्ये रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावू शकता, ज्याने समृद्धी घरामध्ये येणार आहे. गायत्री मंत्राचा जप करा, ज्याने तुमच्यामध्ये शांतता निर्माण होणार आहे. किंवा गायत्री मंत्र एकदा चालू टीव्ही मध्ये किंवा फोनमध्ये लावू शकता. जीवन खूप आनंददायी आहे, सुखमय आहे, त्यामुळे परिपूर्ण आनंद तुम्ही जीवनाचा घ्या. नियमितपणे आपल्या कुटुंबासोबत वार्तालाप करा. प्रत्येकाची आवड निवड जपा आणि तुमचे नातेसंबंध अत्यंत घट्ट राहतील व कोणीही तुमच्यामध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न केला तरी ते असमर्थ राहतील, हे लक्षात घ्या. जीवनामध्ये समतोल राखा. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. या चॅनलवर स्वप्नशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावरचे अनेक व्हिडिओज माहिती तुम्हाला पोहोचवली जाणार आहे, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.